माझ्या सगळ्या गोडताईंना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. अशी सुंदर अशी तयार झाली. आता ही साडी जी आहे ना, मला माझ्या मामाने घेतलेली आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये आहुंना कपडे, मला साडी. कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ताईंनो, आता सगळे जे काही विठ्ठल भक्त आहेत ते सगळे पंढरपुरामध्ये पोहोचले असतील. तर आपलं तिकडं तर पायी जाणं होत नाही दिंडीसोबत. तर म्हणलं चला, दुकानापासून अगदी थोड्याशा अंतरावरती विठ्ठल मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, तुळजाभवानी मंदिर आहे. अशा आम्ही त्या 3 मंदिरामध्ये पायी दिंडी काढायचं नियोजन घेतलं. सगळ्या महिलांनी छोटीशी पालखी तयार केली. त्याच्यामध्ये मस्त असं पांडुरंगाची मूर्ती बसवली पहा. आणि सगळ्या पायी निघालो बिना चप्पलचं. म्हणलं चला, आता त्या सगळ्या म्हणल्या की चला येत आहे का. म्हणलं हो. आपल्या दुकानापासून जी सुरुवात केली तर अगदी थोड्या अंतरावरती गेलो. मस्त असं छान जल्लोष केला. इथं पहा, ह्या 2 लेकरांनी मस्त डान्ससुद्धा बसवला होता. सगळे लेकरं खूप छान तयार झाले होते. आणि खरं तर हा जो प्लॅन होता ना, तर लेकरांचाच होता. आज भारतामध्ये खूप जागेवरती खूप जल्लोषामध्ये आषाढी एकादशी साजरी केली असेल, तसंच आम्हीसुद्धा मनाने ठरवून छोटीशी आषाढी एकादशी छान अशी साजरी केली. आता हे लेकरं जे आहेत ना, यांचं गणपती बसवण्याच्या टायमाला पण खूप घाई असती. बसवायचा. आज पण त्यांनीच नियोजन केलं होतं. म्हणलं चला, आपल्याला नुसतं जायला काय होतंय. मग आम्ही गेलो. छान अशा पहा मस्त फुगडी खेळलोत. आणि हा आनंद, जो टाळ मृदुंगाचा जो आनंद असतो तो फक्त आणि सोहळ्यात आणि देवाच्या ठिकाणीच अनुभवायला भेटतो. मला सुद्धा खूप आनंद झाला होता. गेल्या वर्षी ढाकली पंढरी, नारायणगड इथे गेलो होतो माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या मिळून. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल. पण ह्या वर्षी काही शक्य झालं नाही, कारण दोन्ही मुलांचा ट्युशन असतं भरपूर. कारण शनिवारची हाफ डे शाळा होती, त्यामुळं तिकडं गेलो नाही. तर म्हणलं चला इथं जाऊया, काय त्याला एवढं. आणि सगळ्या तरुण पिढीतल्या बायका आहेत. सगळ्यांनी म्हणजे मनापासून पायी चालण्याचा निर्णय घेतला होता. मी तर म्हणन खरंच ना, माणसामध्ये गुंतण्यापेक्षा देवामध्ये गुंता आणि एकदा स्वामी सेवेत म्हणा किंवा कुठं कोणत्याही सेवेत जाऊन पहा, किती आनंद भेटतो, किती आपल्या इच्छा पूर्ण करतो देव. कळत नकळत आपल्याला जे नाही पाहिजे का, जे पाहिजे का सॉरी, ते सुद्धा आपल्या जीवनात येऊन जातं. आणि खरंच खूप आनंद असतो देवाच्या सेवेमध्ये. भलेही दिवसभर देवासमोर बसण्यापेक्षा अगदी आपल्या जीवनातले 10 मिनटं तरी आपण देवाला दिले ना, तर खूप जीवन बदलून जातं. तर हे सगळे चिमुकले आम्ही सगळ्या पहा, सगळे बिना चप्पलचं चलत आहेत. आणि आज काय मेळ होता काय माहिती. भरपूर सारं ऊन पडलेलं होतं मात्र ताईंनो. आणि ह्या 2 विठ्ठल त्या रुक्मिणी आहेत का, त्या इतक्या सुंदर दिसत होत्या. विठ्ठल पण होता, पण तो मागं चलत होता ते बाळ. आणि हे सगळ्या पुढं. मग स्वामी दरबारात आलोत, कारण स्वामी दरबारात येऊन दर्शन तर झालंच पाहिजे. तर महाराजांना सुंदर असं पांढरं वस्त्र घातलेलं होतं. आणि ही पहा आपली दुकानाची पाटी, आणि इथून दिंडी काढली होती. छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या रोडवरती. आणि बस एवढेच लोक होते. आता कोणालाच चला म्हणता, ज्याची त्याची इच्छा. ज्याला यायचंय ना ते नक्कीच येतं, आणि ज्याला यायचंच नाही ते येतच नाही. असं होतं ताईंनो. इकडं पहा मस्त असे हे दारातले फुलं स्वराजने तोडून आणले होते. छान सुंदर गजरे केले विठ्ठल रुक्मिणीला, मस्त तुळजाभवानीला सुद्धा. आणि अशी सिंपल पूजा करून घेतली. आज काय मार्केटमध्ये जाणं झालं नाही, कारण आदल्या दिवशी थोडासा पाऊस झाला होता. आणि पाऊस झाला की गाड्या सटकतात, त्यामुळं गेलेच नाही. सिंपल असा देवाला गजरा केला. तर मी सुद्धा सुंदर असा गजरा केला होता ताईंनो. माझी इच्छा होती मोगऱ्याचा गजरा आणून छान अशी गडवाल साडी घालायची होती, पण ते शक्यच नाही झालं, कारण आज खूप कामं असतात. सकाळी दिवस उगवल्यापासून 4 वाजल्यापासून उभे होते, तर अगदी 10 वाजता थोडीशी बसले, कारण पप्पा आलेले होते माझे. आणि त्यांना जायचं होतं, आहोंना जायचं होतं, आणि सासूबाईचा टिफिन द्यायचा होता. कारण आज ना सगळ्यांना मी दसम्या केल्या होत्या. म्हणलं त्या एकट्याच आहेत, त्या कधी दसमी करत्याल, म्हणून मग सगळ्यांना दसमी, साबुदाणा सगळं फराळीचं व्यवस्थित करून दिलं. म्हणलं आधी हे सगळेच आपले देव, त्यानंतर आपल्या देवाकडं जायचं. मग देवाचं सगळं छान आवरून घेतलं. आणि इथं जे तिकडून जाऊन आल्यावर खूप थकल्यावाने झालं होतं ताईंनो, कारण आता वसवस सकाळपासून चालू होती. अगदी 10 वाजता मी चहा घेतला. चहा घ्यायला पण वेळ नव्हती पहा. तिथून आल्यावर असा काही अवतार झाला होता माझा. आणि ही साडी तुम्हाला आत्ताच सांगितलं की माझ्या मामाने मला घेतली होती. छान आहे, खूप मस्त. याचं मी छान ब्लाऊज शिवून घेतला. अजिबात डिझाईन आहे तशीच, ब्लाऊजला गळाच केला नाही.
तर इकडं आता आम्ही निघालो होतो हळदीला, कारण माझ्या नंदेचं लग्न आहे. तर इथं आलो तर इथं हळदीला खूप वेळ होता. 11:30 वाजता अंघोळ चाललेली होती इथं नवरदेव नवरीची, आणि त्यांची एंगेजमेंट पण त्याच दिवशी होती. आणि ती एंगेजमेंट असले त्या दिवशी हळदीला खूप उशीर होतो. आता ह्या तर एवढ्या मोठ्या स्वामी सेवेकरी आहेत ना, म्हणजे त्यांना जसं कळतं तसं त्या स्वामी सेवा करतात. खरंच स्वामींनी त्यांचं छान केलं. चला आता आम्ही घरी निघालोत, कारण हळद लावायला उशीर होता आणि माझे दोन्ही मुलं घरी होते. त्यामुळं मग पटकन दिशा आलोय. चला ताईंनो, नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. श्री स्वामी समर्थ.